नमस्कार, हिंदवी न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज या वाळूज एमआयडीसी रांजणगाव फाट्या लगत एक राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ यांचं अज्ञात शिवभक्तांनी स्मारकाची उभारणी केलेली आहे. तसेच आपल्या सोबत काही शिवभक्तही आहे. आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. काय सांगणार साहेब, आज तुमच्या रांजणगाव मध्ये अज्ञात शिवभक्तांनी ही स्मारक स्थापन केलं, याविषयी आपण काय सांगू शकता? आज रात्री केलं का सकाळी केलं हे काही सांगता येणार नाही मला बी. आज मला भेट देण्यासाठी आणि राजमाता यांचं आज हे बसल्याबद्दल मी भेटण्यासाठी आलो नाही. तसेच आपल्या सोबत शिवभक्त आहेत. काय सांगणार पाटील? हे रांजणगाव फाटा या ठिकाणी प्रथमतः तुम्ही ज्या कोणी अज्ञात शिवभक्तांनी या ठिकाणी जे राजमाता जिजाऊ यांचा मूर्ती स्थापन केलेली, पुतळा या ठिकाणी स्थापन केलेला आहे, त्यांचे सर्व आपले जे हिंदू भक्त आहेत, सर्व जे शिवभक्त आहेत, त्यांच्याकडून त्यांचे आभार व्यक्त मानतो की आपल्या रांजणगाव मध्ये राजमाता जिजाऊ यांचा पुतळा नव्हता. या ठिकाणी आता इकडच्या साईडनं छत्रपती संभाजी महाराज, समोर बघतांत छत्रपती शिवाजी महाराज आणि मध्यभागी राष्ट्रमाता आऊसाहेब जिजाऊ यांचं स्मारक उभारलेलं आहे. तरी या आपल्या हिंदू न्यूजच्या मार्फत मला हे सांगायचं आहे की आपला एमआयडीसी परिसर असं रांजणगाव, बजाजनगर, वाळूज सर्व शिवभक्तांनी या ठिकाणी यायचं आहे. कारण ज्या कोणी शिवभक्तांनी हा पुतळा बसवला, पण आपल्याला इथून पुढं या परिसराची स्वच्छता, आता आम्ही सकाळी स्वच्छता केलेली आहे, पण ही पुरेशी नसून या ठिकाणी आपल्याला व्यवस्थित मुरुम वगैरे टाकून व्यवस्थित गार्डनचं स्वरूप देऊन ज्या या ठिकाणी अवैध धंदे व्हायचे, दारू गुटखा अशा ठिकाणी हे होतं, या ठिकाणी आपल्याला राजमाता जिजाऊ यांचा पुतळा बसून हे ठिकाण आता पवित्र आणि पावन झालेलं आहे. तर या ठिकाणाचं पावित्र्य राखून आपल्या सर्वांना या ठिकाणी संरक्षणासाठी या ठिकाणी दररोज येणं आहे. आणि उद्याच्याला राष्ट्रमाता आऊसाहेब यांची जयंती आहे, तरी मोठ्या थाटामाटात आपण या ठिकाणी जयंती साजरी करण्यासाठी सर्व शिवभक्तांनी या ठिकाणी यायला पाहिजे, अशी माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे. जय जिजाऊ, जय शिवराय. तसेच आपल्या सोबत राजे पंडितराव सुद्धा आहेत. तर पंडितराव साहेब, आज उद्या तर जयंती आहे, तसंच डिपार्टमेंट या ठिकाणी येऊन गेलेलं आहे, तरी आपण काय सांगू शकता? प्रथमतः ज्या अज्ञात शिवभक्तांनी स्मारकाची स्थापना केली त्यांचे धन्यवाद. तसेच इथे रांजणगाव परिसर आणि वाळूज एमआयडीसी, बजाजनगर असेल सर्व शिवभक्तांना मी आवाहन करतो की प्रत्येकाने या स्मारकासाठी योगदान द्यावं. हे आता बसलेच आहे, तर इथं स्वच्छता असेल किंवा सुशोभीकरण असेल किंवा गार्डन बनवायचे असेल, सर्वांनी इथे येऊन योगदान द्यावं. आणि ज्यांनी कोणी स्मारक बसवलं त्यांचे धन्यवाद. उद्या शुभ मुहूर्त आहे, मासाहेब जिजाऊ यांची जयंती आहे. त्यानिमित्त आम्ही जयंती तर आम्ही दरवर्षी काढतोच, पण उद्या एक मोठ्या स्वरूपात राष्ट्रमाता राजमाता यांची जयंती साजरी करण्यात येईल, असं मी आमच्या ग्रुपच्या वतीने बी सांगतो. आणि सर्व शिवभक्तांना पण आवाहन करतो की उद्या होणाऱ्या या जयंतीमध्ये सर्वांनी वाळूज एमआयडीसी परिसर, बजाजनगर, रांजणगाव सर्व परिसरातील शिवभक्तांनी योगदान द्यावं. जय शिवराय, जय शंभूराजे. तसेच आपल्या सोबत पंडित भागवत पाटील सुद्धा आहेत. पाटील, काय सांगणार? आज स्मारक तर कोणी बसवलं ते कोणालाच माहित नाही, पण भविष्यात आता तुम्हाला शिवभक्त म्हणून आपण यांची साहेबाची काळजी घेणार का? 100% आपले सर्व मित्रमंडळ वाळूज एमआयडीसी असेल, सगळे मित्रमंडळ काळजी घेईन याची मला पूर्णपणे खात्री आहे. जिजामातेचं स्मारक हे खूप चांगली गोष्ट आहे. आपल्या वाळूज एमआयडीसी मध्ये कुठेच दिसलं नव्हतं. अज्ञात व्यक्तींनी जे स्मारक उभं केलं त्यांचे खूप खूप धन्यवाद. तसेच आपल्या सोबत राजे आहेत. राजे, काय सांगणार? जे कोणी अज्ञात शिवभक्तांनी हे स्मारक उभारलं, सर्वप्रथम मी त्या शिवभक्ताचं अभिनंदन करतो. आणि आपल्या वाळूज महानगर परिसरात, बजाजनगर, रांजणगाव परिसरात जिजाऊ आऊसाहेबांचं स्मारक नव्हतं आणि ते उभारलं गेलं. आणि ऐन जिजाऊ जयंती 12 जानेवारी आणि त्याच्या आधी स्मारक हे उभारलं गेलं, त्याबद्दल अत्यंत आनंदाचा दिवस आहे. आणि उद्या जिजाऊ आऊसाहेबाची जयंती उत्सवात सर्व शिवभक्त साजरे करणार. आणि सर्व वाळूज महानगर परिसरातील शिवभक्तांना विनंती आहे की सर्वांनी येऊन इथं हातभार लावा आणि स्वच्छता कशी इथं या पवित्र जागी होईल त्याचा प्रयत्न करावा आणि सर्व शिवभक्तांनी मदत करावी ही विनंती करतो. जय जिजाऊ, जय शिवराय. असेच आज सर्व शिवभक्त इथे जमलेले आहेत. तसेच तुम्ही कुठलंही संकट आलं तर एकत्रित इथे जमशाल का? नक्कीच, कारण आम्ही ही जबाबदारी घेतो की इथून पुढं या स्मारकाची स्वच्छता असो की कोणती बी
या स्मारकाला बाधा होणार नाही अशी आम्ही प्रयत्न करू आणि या शिव स्मारकाची आम्ही काळजी घेऊ. आपण पाहत होतात हिंदवी न्यूज, मी छत्रपती संभाजीनगर अक्षडोले. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. आऊसाहेब जिजाऊंचा ओके.